नमस्कार मंडळी, ठरले तर मगचा आजचा म्हणजे 7 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय अर्जुन सांगत असतो की मी मीटिंग करून येतो, आपण जेवण करू आणि त्यानंतर तुझं जे काही काम असेल ते करून मी तुला ना प्रतिमा त्याच्या घरी ड्रॉप करतो. पण सायलीला ना काय हे सगळं करायचंच नसतं. सायली म्हणते मला पण एका महत्त्वाच्या कामासाठी ना बाहेर जायचं आहे. अर्जुन म्हणतो हरकत नाही, मी जेव्हा येईन ना तेव्हा आपण जाऊया तिथे, तुला कुठे जायचं ते तरी सांग. तर सायली सांगतच नाही, फक्त ते असं करते आणि शांत बसते आणि मनात म्हणते मला टेप रेकॉर्डर शोधण्यासाठी लगेच जायचं हे यांना सांगू का, पण तन्वीचा आवाज ऐकण्यासाठी मला धीर का धरावत नाही आहे असं जर का याने विचारलं तर मग मी काय सांगणार, असं ही सायली मनाशीच विचार करते. आणि बागेत इतक्यातच काय होतं की अर्जुन म्हणतो बायको प्लीज माझ्या शर्टचं ना एक बटन तुटलेलं असतं तर ते देशील का. तर सायली म्हणते हो, मन पटकन खाली बसते आणि आता अर्जुनच्या शर्टचं ना तर ती बटन आहे ना लावून देत असते. आपण पाहतोय की आता अर्जुन म्हणतो की अरे हो, मला ना तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. अगं तुझ्या कपाटामध्ये जे लहान तन्वीचे फोटोज होते ना, जे पूर्णाजीने तुला दिले होते, तर मी ते फोटो ना पूर्णाजीला परत देऊन आलो, कारण तिला ना आता तू तन्वी आहेस असं कन्फ्युजन नाहीच आहे, मग ते फोटोज तरी कशाला ठेवायचे ना. सायली म्हणते ते फोटो परत द्यायची काय गरज होती. तर अर्जुन म्हणतो अगं पण ते ठेवण्याची तर काय गरज होती ना. आणि पुढे म्हणतो बायको प्लीज तू नाही याच्यामध्ये अडकू नकोस बरं. आणि म्हणत असतो की आणि कसं आहे ना की पूर्णाजी आणि ही सगळी घरची म्हणतात ना तुझ्या पोटी तन्वी जन्माला येणार आहे. सो ना आता या गोष्टी मला फारशा आवडत नाहीत ग, पण त्यांना ना दुखवायला नको म्हणून मी गप्प बसतो. कारण काय ना की या सगळ्या गोष्टीला काहीच लॉजिक नाही आहे ग, याने ना फक्त कॉम्प्लिकेशन वाढतंय असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता म्हणतो आणि आता प्लीज तू सिनियरच्या घरी राहतेस ना, तर प्लीज तुम्ही तन्वी हा टॉपिक घेऊन बोलत बसू नका हा. आणि हे बघ आता सिनियर आणि प्रतिमा त्या यांना सुद्धा एक्सेप्ट करायला हवं की आता त्यांची तन्वी परत कधीही येणार नाही आहे. आणि म्हणतो की प्लीज तू पण ना उगाचच तिला खोटे असे देऊ नकोस म्हणून. इतक्यातच आहे ना अर्जुनच्या कोटचं बटन शिवून होतं. अर्जुन म्हणतो अरे वा झालं पण फॅन्टॅस्टिक, मी जाऊन येतो लगेच येतो हां, आणि आलं की मग आपण निघू बाय असं म्हणून अर्जुन आता घाईघाईने निघून जातो. अर्जुन गेल्यानंतर सायली म्हणते बरं झालं मी यांना त्या कॅसेटबद्दल काही सांगितलं नाही, तन्वीबद्दल विचारही करायचं नाही असं यांचं मत आहे. आणि म्हणते मग या सगळ्यांबद्दल सांगितलेलंच बरं. आणि म्हणते आणि आता हे परत येण्याच्या आत मी इथून बाहेर पडते आणि त्या दुकानात जाते असं म्हणून सायलीनं आता पटकन तिथून बाहेर पडते. आपण आता पाहतोय पुन्हा इकडे अस्मिताचं सीन. आता ही अस्मिता तिच्या रूममध्ये ना तिची सगळी फाईल जी आहे तर ती घेऊन बसलेली असते आणि म्हणत असते की माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट. आणि आता एक काही ना पान पलटून बघत असते आणि म्हणते अरे वा ग्रॅज्युएशनची मार्कलिस्टसुद्धा आहे. आणि आता पुढे म्हणत असते की अरे डिबेट कॉम्पिटिशन जिंकल्याचं सर्टिफिकेटसुद्धा आहे माझ्याकडे. तर ना मी आता एक कामच करते, आता या सगळ्यांच्या कॉपीज काढते, म्हणजे काय ना की मला जॉब ॲप्लिकेशनसाठी ना या सगळ्या जोडता येतील असंही अस्मिता विचार करत असते. आणि पुढे म्हणते पण जॉब ॲप्लिकेशन कसं लिहायचं असतं हे तर मला माहितीच नाही, आता मी काय करू असं म्हणते. आणि म्हणते की अरे यार आत्तापर्यंत मी असं काही केलंच नाही ना, तर ते मला कसं कळणार आहे. आणि पुढे म्हणते की एक काम करते, व्हिडिओ बघते आणि मग ना मला कळेल की कसं करायचं ते. असं आता ती व्हिडिओ बघतच असते. इतक्यातच आहे ना आपल्याला दाखवलं पुढचा सीन. सायली म्हणत असते की दादा हा डे प्रकरण नक्की चालेल ना, नाही असं नको व्हायला की इथे चालेल आणि घरी जाऊन चालू करणार नाही. तर तो दुकानदार म्हणतो नाही ताई मी आता तुमच्यासमोरच हा चालू करून दिला ना, आणि आमचा दुकानातला माल जुना जरी असला तरी सुद्धा तो खात्रीच असतो हा. सायली म्हणते बरं ठीक आहे म्हणून. आणि आता सायली त्या दुकानदाराशी बोलत अगदी अशी दरवाजाजवळ येत असते. आणि आपण पाहतो की गाडीमध्ये एक माणूस असतो. अर्थातच हा माणूस आहे ना 100% हा सचिनच प्लॅन केलेला असणार आहे की सायलीच्या मागावरती राहण्यासाठी. आता हा माणूस जो आहे तर तो सिगरेट ओढत असतो गाडीमध्ये. आणि आता त्यानंतर तो सायलीकडे पाहतो आणि तो सायलीचे भरपूर असे फोटोग्राफ्स काढत असतो, त्यानंतर तिचं शूट पण करत असतो. आणि सायली अजूनही त्या दुकानदाराशी बोलत असते. आपण पाहतो की सायली आता त्या दुकानातून निघते की लगेचच आहे ना हा माणूस आहे ना तर हा सुद्धा त्या दुकानातून निघून जातो आणि सायलीचा पाठलाग करायला लागतो. यानंतर आपण पुन्हा अस्मिताचा सीन पाहतो. इकडे अस्मिता आता मोबाईल पाहत असते की जॉब ॲप्लिकेशन कसं करायचं ते. आणि त्या आवाजाने आता तिचा स्मित उठतो ना आणि आता तो रडायला लागतो. अस्मिता म्हणते अरे काय झालं स्मित, तुला जाग आली का. ओके मम्मा सो सॉरी असं म्हणून येणं बाळाला घेऊन येणं खेळवत असते. आणि तिला लक्षात आलेलं असतं की तिच्या मोबाईलच्या आवाजामुळे स्मित हा उठलेला असतो आणि आता तो रडत असतो. आता तिथं त्याला खूप खेळवते, नादी लावते आणि म्हणते की मी नाही एका साईडला काम करते हां, तरीसुद्धा ते छोटंसं बाळ असतं ना ते मोबाईलच्या आवाजाने घाबरतं आणि कंटिन्यू रडतच असतं. आणि अस्मिता त्या बाळाला ना बराच वेळ आपल्याला दाखवलेली आहे की अरे तुझं क्लास का मम्मा इथेच आहे असं म्हणून खेळवत असते, पण तिचं अर्ध लक्ष ना मोबाईलमध्ये सुद्धा असतं.
आपण इकडं पाहतोय की सायली त्या दुकानातून येते आणि तिच्या गाडीमध्ये बसते. आता सायली गाडीमध्ये बसते इतक्यात त्याचा एक फोन वाजतो. आता अर्थातच तो फोन हा सचिनचा असणार आहे त्या माणसाला आणि हा माणूस सांगत असतो की हो दिसली मला ती, मी तिलाच फॉलो करतोय असं म्हणून आता सायलीच्या गाडी पुढे जाते की लगेच हा माणूस आहे ना हा सुद्धा ना आता सायलीला फॉलो करतो. आणि आज आहे ना हेच सायलीचा पाठलाग केलेला सीन आहे ना तो बराच वेळ दाखवलेला आहे. सायली इकडे गाडीमध्ये बसलेली असते, खूप खुश असते कारण टेप रेकॉर्ड मिळालेला असतो आणि तो माणूस जो आहे तर तो तिचा कंटिन्यू पाठलाग करत असतो. आणि सायली मनाचीच म्हणत असते कधी एकदा ना प्रतिमा त्यांच्या घरी जाऊन त्या कॅसेटमधल्या छोट्या तन्वीचा आवाज ऐकते ना असं झालंय. आपण पाहतो इकडे अस्मिता येते आणि म्हणते मम्मा मी जरा बाहेर चालले तू स्मितकडे लक्ष दे. हां कल्पनाताई म्हणतात आता कुठे निघालीस तू, तर लगेच अस्मिता म्हणते मी ना जरा डॉक्टरांकडे निघाली तर तू स्मितकडे लक्ष देशील ना. तर आणि विमलला सांगते अस्मिता की विमलताई जर का स्मित उठला ना तर त्याला फॉर्म्युला बनवून द्याल का म्हणून. विमल म्हणते अस्मिताताई तुम्ही काही काळजी करू नका, मी समितकडे व्यवस्थित लक्ष देते. आता लगेचच अस्मिता म्हणते अगं त्याचं नाव समित नाही स्मित आहे. विमल म्हणते अहो तेच तर बोलले ना मी समित म्हणून. आता कल्पनाताई सुद्धा सांगायला लागतात की विमल अगं स्मित म्हणायचं बोल बघू आता. तर विमलला ते काही म्हणताच येत नाही, ती समितच म्हणत असते, तिला स्मित काही म्हणता येत नाही. आपण पाहतोय की पुढे विमल म्हणते वहिनी जाऊ द्यात ना आता, मला जसं जमलं तसं मी बोलले. आणि आपण पाहतोय विमल पुढे म्हणते की वहिनी आपण त्यापेक्षा आपण त्याचं घरातलं काहीतरी नाव ठेवूयात ना, म्हणजे चिंटू मन्या किंवा गोलू हे नाव ठेवायचं का. अस्मिता म्हणते का अगं इतकं छान नाव आहे त्याचं स्मित, तर चिंटू का म्हणायचं आहे. आता कल्पनाताई म्हणतात हे अस्मिता अगं पण गोलू नाव छान आहे गं, म्हणजे मला ना आवडेल गं त्याला गोलू म्हणायला. अस्मिता म्हणते बरं हरकत नाही, आता तुमचा गोलू झोपलाय, तो उठला की त्याच्याकडे लक्ष द्या, मी 2 तासात परत येते. आता कल्पनाताई म्हणतात अगं डॉक्टरांच्याकडे 2 तास तुला काही त्रास होतोय का. अस्मिता म्हणते अगं नाही काही नाही की जनरल चेकअपसाठी चालली आहे मी, आत्ता त्यांच्याकडे गर्दी नसते ना मग पटकन जाऊन येता येईल ना म्हणून मी जाते. कल्पनाताई म्हणतात थांब मी पण येते तुझ्यासोबत. अस्मिता म्हणते मम्मा अगं तू स्मितकडे थांब ना, त्याच्याकडे लक्ष दे. आणि आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात की अस्मिता अगं तू डॉक्टरांकडे अशी एकटी जाते ती मला काही पटत नाही आहे, मी अश्विनला सांगू का, तो त्याच्या हॉस्पिटलमधल्या काही नाही केलं ना घरीच पाठवेल. अस्मिता म्हणते अगं मम्मा एवढं सगळं कशासाठी करायचं आहे, आता सगळ्या गोष्टी मला माझ्या कराव्या लागणारच आहेत ना, आणि इतके दिवस तुमच्यावरच तर अवलंबून होते ना गं मी. अगं छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना आता मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आणि प्लीज या गोष्टीत ना आता मला माझ्या करू देत. म्हणजे काय आहे ना की त्याने ना माझा सेल्फ कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होईल आणि माझ्या स्मितचा पण. आता लगेच विमल म्हणते नाही गोलू. आता अस्मिता म्हणते हो बाई गोलू मोठ्या होण्या अगोदर मला माझा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तरच मी त्याला एकटीने वाढवू शकेन ना, तर आता मला सुरुवात करू द्यात असं म्हणते. कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे तुला सगळं तुझ्या मनासारखंच कर. आणि म्हणतात की पण तू जे काय डॅडला म्हणालीस ना की तुला स्वतःचे पैसे कमवायचे, तुला काम करायचे आणि हे सगळं आत्ता काही करू नकोस, हां थोडे दिवस थांब मग कर. अगं गोलू अजून लहान आहे आणि त्याला ना आत्ता तुझी गरज आहे असं असं कल्पनाताई अस्मिताला छान समजवतात. पुढे म्हणतात हे बघा अस्मिता आपल्याला कशाचीही कमी नाही, तेव्हा तो आत्ता नाही ना एवढी काही धडपड करू नकोस. अस्मिता म्हणते बरं ठीक आहे येऊ मी आता असं म्हणते. आणि आता अस्मिता फाईल आणि हातात पर्स घेऊन निघून जाते. आपण पाहतो की अस्मिता गेल्यानंतर कल्पनाताई अजूनही तिच्या काळजीत असतात. त्या म्हणतात की अस्मिता लवकर सचिनच्या विचारातून बाहेर पडली ते एक बरंच झालं म्हणा. आणि पुढे म्हणतात की पण तरी तिची काळजी तर वाटतेच ना. विमल म्हणते वहिनी तुम्ही नका ना उगा एवढी काळजी करू. अहो अस्मिता ताई अशा एकट्याने बाहेर जायला लागलं ना की त्यांचं सुद्धा मन रमेल ना. कल्पनाताई म्हणतात खरं आहे, नाही म्हणजे काही करून अस्मिता हसत राहतेच ग, पण ना मला जास्त काळजी वाटते ना तर ती अश्विनची, बिचारा तोच हसत नाही ग, एकदा का तो नॉर्मल झाला ना की मग मी निवांत होईन असं कल्पनाताई म्हणत असतात. इतक्यातच ना अर्जुनचा आवाज येतो बायको म्हणून हाक मारलेला. आणि आपण पाहतो एकीकडं तो माणूस अजून सुद्धा ना सायलीचा पाठलागच करत असतो. आता ती सायली टेप रेकॉर्डर घेते पुन्हा ठेवून टाकते, हे बराच वेळ दाखवलेला आहे. पुन्हा आता आपण पाहतो इकडचं असेल. आपण पाहतो अस्मिता काय करते तिथे जॉब ॲप्लिकेशन वगैरे लिहून घेते आणि बऱ्याच ठिकाणी ना तिच्या इंटरव्ह्यूसाठी जाते आणि हे घरामध्ये ती कोणालाही सांगत नाही. तर आता 1-2 ठिकाणी तर अस्मिता गेलेली आहे आणि आता तिला तिथून रिजेक्शन मिळतं. आपण पाहतो अर्जुन म्हणत असतो बायको अगं चल पटकन जायचं आहे ना आपल्याला. आता बायको करून घरात येतो तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे जरा थांब बरं जरा तू जरा श्वास घे आणि आजूबाजूला बघ, घरामध्ये इतर माणसं सुद्धा राहतात. अर्जुन म्हणतो मम्मा अगं माहिती आहे का मला, अगं पण मला बायकोला सोडायला जायचं ना प्रतिमा त्याच्या घरी
घरी म्हणून मी काही करतोय. आता विमल लागते हसायला. आता लगेच अर्जुन म्हणतो अरे तुम्ही का हसताय. प्रतिमा कल्पनाताई म्हणतात अरे हसताय का म्हणजे तुझी बायको काय तुझ्यासाठी थांबलेली नाही आहे, ती मगाशीच निघाली आहे म्हणून. आणि म्हणते की ती येवाना प्रतिमा त्याच्या घरी पोचली सुद्धा असेल. अर्जुन म्हणतो काय अगं पण मी तिला सांगून गेलो होतं ना मी येणार आहे तिच्यासोबत. अर्जुन म्हणतो अरे अशी कशी निघून गेली ती. कल्पनाताई म्हणतात हे भक्ती मला काही माहिती नाही. अर्जुन म्हणतो थांब जरा मी तिला फोनच करतो, अशी कशी काय निघून गेली ती. म्हणून अर्जुन काय करतो पटकन सायलीला फोन लावतो, पण सायली काय त्याचा फोन उचलतच नाही. अर्जुन म्हणतो अरे आता याला काय अर्थ आहे, माझा फोन सुद्धा घेत नाही येते. कल्पनाताई म्हणतात अरे मग प्रतिमाला फोन कर ना. अर्जुन म्हणतो हां राईट. कल्पनाताई म्हणतात विमल बघतेस ना बायको घरात नाही आहे म्हटल्यानंतर त्याची कशी तडफड होती ती. आता सगळं दोघीजणी सुद्धा ना हसायला लागतात. अर्जुन म्हणत असतो काय गं मम्मा. आणि आपण पाहतोय की जेव्हा अर्जुन फोन लावतो आणि म्हणतो की प्रतिमा त्या ऐक ना सायली आहे का तिथे, तिला फोन दे ना. प्रतिमा त्या म्हणतात नाही रे ती अजून आली नाही, ती तर तुमच्याच घरी आहे गेलेली आहे ना. अर्जुन म्हणतो नाही ती इकडून निघाली ना, मला वाटलं होतं की पोचली असेल ती अजून आली नाही आहे का. प्रतिमा त्या म्हणतात नाही रे अजून ती आलेली नाही आहे. खरं तर ना मी तिला कॉलच करत होते पण तिने ना कॉल घेतलाच नाही. अरे मी आणि सुमन तिच्यासाठी ना जेवायच्या थांबलोयत रे. अर्जुन म्हणतो अगं मम्मा सायली इकडून निघाली तर त्याला किती वेळ झाला. कल्पनाताई म्हणतात तू निघालास की 5 मिनिटातच ती निघाली. का रे काय झालं, ती अजून तिथे पोचली नाही का. अर्जुन म्हणतो नाही का मम्मा ती नाही पोचली तिथं म्हणून. आता प्रतिमा इकडे म्हणत असतात की हॅलो अर्जुन काय रे सायली मागाशी तुमच्याकडून निघाली का रे. अर्जुन म्हणतो की हो म्हणून. प्रतिमा त्या म्हणतात अरे मग एवढा वेळ कुठे गेली असेल ती. अर्जुन म्हणतो काहीच कळत नाही प्रतिमा त्या मला. कल्पनाताई म्हणतात अर्जुन आता मला काळजी वाटायला लागली रे, कुठे गेली असेल ते. तर विमल म्हणते वहिनी तुम्ही एकदा तुमच्या फोननी सायली बहिणींना फोन करून बघा ना लगेचच. आता अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही ना टेन्शन घेऊ नका, मी बघतो ती कुठे गेली ती. आणि प्रतिमा त्या म्हणतात हॅलो अर्जुन तुला काही कळलं किंवा तुझं बोलणं झालं ना सायलीशी तर मला लगेच कॉल कर हा. अर्जुन म्हणतो हो मी सांगतो. इतक्यातच ना सायली दरवाजात येते आणि जोरात म्हणते काय झालं प्रतिमा त्या. आता अर्जुनला तिचा आवाज ऐकायला जातो ना म्हणून अर्जुन पण लगेच फोन म्हणजे चालूच ठेवतो. प्रतिमा त्या म्हणतात सायली अगो कुठे होतीस तू, आम्ही तुझी किती काळजी करत होतोस. आणि अर्जुन आता कल्पनाताईंना पण सांगतो की पण सायली पण आली म्हणून. सायली इकडे म्हणते पण मी तरी इथे परत येणार होते ना प्रतिमा त्या. आता प्रतिमा त्या साऊंड ऑन करतात आणि म्हणतात हॅलो अर्जुन हे बघ सायली आली हा परत. आणि मी फोन स्पीकरवर टाकलाय. आता अर्जुन लगेच बोलायला लागतं हे काय पद्धत आहे बायको, तू कोणालाही न सांगता अशी कशी निघून गेलीस. सायली म्हणते अहो न सांगता कुठे, मी आईना सांगून आली ना आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं माझं एक काम होतं नाही का, मी सांगितलं होतं ना तिथे जरासा वेळ लागला आणि म्हणून मला उशीर झाला पण मी आले ना आता घरी. अर्जुन म्हणतो अगं हो बायको तू सांगितलं होतं पण मी तुला सांगितलं होतं ना की आपलं बोलणं पण झालं होतं, मीटिंग संपली की आपण दोघं एकत्र जाऊ म्हणून. तू ऐकत का नाही आणि एवढं महत्त्वाचं कसलं काम होतं की तू पटकन निघून गेलीस कोणालाही न सांगता. सायली म्हणते अहो मला ना जरा देवळात जायचं होतं, शांत बसायचं होतं म्हणून मी निघाले होते आणि तुम्ही एवढं चिडाल माझ्यावर असं मला वाटलं नव्हतं. हां आता असं म्हणल्यानंतर बघा सगळ्यांना काही कळतच नाही आता काय बोलावं या दोघांच्यामध्ये. प्रतिमा त्या म्हणतात हे बघा अर्जुन जाऊ दे, ती आता आली ना सुखरूप घरी मग का चिडतोय दे सोडून आता. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे बायको मी तुझ्याशी नंतर बोलतो हां. आणि बाय म्हणून अर्जुन आता फोन ठेवतो. आणि आता कल्पनाताई म्हणतात अरे ठीक आहे सगळं म्हणून. इकडे प्रतिमा त्यांना हसत असतात आणि म्हणतात की अरे उगाच गोंधळ झाला. ए सायली तू काय आणलं याच्यामध्ये. सायली म्हणते प्रतिमा त्या याच्यामध्ये ना मी जुना टेप रेकॉर्डर आणलाय, आता आपल्याला तन्वीची कॅसेट ऐकता येईल. प्रतिमा त्या म्हणतात अच्छा म्हणजे पूर्णाईने जपून ठेवला होता तर. सायली म्हणते नाही तिथला टेप रेकॉर्डर तर किंवाच बंगारला देऊन टाकला होता, मी ना बाजारात जाऊन एक वेगळाच घेऊन आली आहे. प्रतिमा त्या म्हणतात बरं चल सायली अगोदर आपण जेवून घेऊया, मी आणि सुमन थांबलोय, मी तिला खाली बोलवते हां. सायली म्हणते प्रतिमा त्या आपण 10 मिनिटांनी जेवूयात का, मला ना कधी एकदा तन्वीच्या आवाजातले शुभंकर तिची कॅसेट ऐकते ना असं झालंय. प्रतिमा त्या म्हणतात अगं आत्ता लगेच, अगं आधी जेवून घेऊयात ना. बरं परत विचार करतात आणि म्हणतात की बरं असू दे, मी ही किती वर्षात ना तन्वीचा आवाजच ऐकला नाही, मलाही आवडेल ही कॅसेट ऐकायला, चल लगेच ऐकूया असं म्हणून आता दोघीजणी सुद्धा ना बेडरूममध्ये जातात. इकडे आपण पाहतोय की अस्मिता पुन्हा इंटरव्ह्यूसाठी जात असल्याने तिला पुन्हा रिजेक्शन मिळत असतं. आता अस्मिता ना या सगळ्या गोष्टीमुळे ना खूपच वैतागलेली असते आणि पाहतोय आपण की आता अस्मिता अक्षरशः अशी रस्त्यावरून वगैरे चालत असते कारण तिच्याकडे आता पुरेसे पैसे सुद्धा नसतात ना रिक्षाला. इकडे आपण पाहतोय की सायली त्या टेप रेकॉर्डरमध्ये ना ते छोट्या तन्वीची कॅसेट टाकते आणि आता तिचा आवाज ऐकायचा असतो म्हणून दोघीजणी सुद्धा वाट बघत असतात. सुरुवातीला तर काय होतं की टेप रेकॉर्डर नजर अडकळतो आणि त्यानंतर डायरेक्ट एकदम स्पष्ट आवाज येतो शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. आणि हा आवाज आहे ना त्या छोट्या तन्वीचा असतो. आणि आता सायलीला हा आवाज ऐकला की लहानपणीच्या पूर्णाजी आणि छोटी तन्वी हे दोघांना शुभं करोति म्हणतानाच आवाज ऐकायला येतो. प्रतिमा त्या सुद्धा खूप भावूक होतात आणि डोळे बंद करून स्वतःच्या लेकीचा आवाज आहे ना तर तो
अशा जाणवत असतात आणि त्यांना सुद्धा खरंच खूप वाईट वाटत असतं की आपली छोटी तन्वी आपल्याजवळ नाही म्हणून. असा आवाज ऐकून प्रतिमा ते खूप भावूक होतात आणि आपण पाहतोय की त्या पुन्हा ना तीच कॅसेट वाजत असते, म्हणजे शुभं करोती कल्याणम हे सगळा आवाज. आणि आता सायलीला ना ती अगदी त्या टेप रेकॉर्डरच्या समोर एक छोटी मुलगी बसली का काय असं सुद्धा भासवायला लागतो. सायली आता ते टेप रेकॉर्डच्या जवळ बसते आणि म्हणते हा आवाज छोट्या तन्वीचा कसा काय असू शकतो, मला तर हा आवाज माझाच आहे, माझ्या लहानपणीचा असं वाटतंय मला, असंही सायली म्हणत असते. आता आपण पाहतोय की इकडे ही अस्मिता जी आहे तर ती अक्षरशः अशी रस्त्यावरून चालत असते आणि काही केलं तिच्याकडे एकतर पैसे नसतात आणि आता तिला घरी जायचं असतं तर ती एका रिक्षाला हात करते आणि म्हणते की ऑटो दादा मला ना MG रोडला जायचं आहे, किती होणार, तर तो माणूस म्हणतो 290. आता अस्मिता म्हणते ठीक आहे नाही नको म्हणून, आणि आता तो रिक्षावाला निघून जातो. बिचारीकडे तेवढे पुरेसे पैसे सुद्धा नसतात म्हणून अस्मिता काय करते अक्षरशः घरीच चालत येते. आपण पाहतोय की इकडे सुभेदारांच्या घरचा सीन, इकडे कल्पनाताई त्यानंतर विमल आणि अर्जुन हे तिघजण असतात. विमल म्हणते वहिनी जेवणाची सगळी तयारी करून ठेवली. आता कल्पनाताई म्हणतात हो, अस्मिता आली की भाजी मी फोडणीला टाकते. विमल जाते आता तयारीला. आपण पाहतोय की इकडे लगेचच ना अस्मिता येते आणि म्हणते की स्मित रडला का ग, फॉर्म्युला पेला का ग त्याने. आता कल्पनाताई म्हणतात अगं तू नको काळजी करू, गोलू अगदी मस्त आहे, फॉर्म्युला घेऊन पुन्हा झोपला सुद्धा. अस्मिता म्हणते बरं ठीक आहे म्हणून. अर्जुन म्हणतो अस्मिता तू ठीक आहेस ना ग, काय झालंय तुला, अगं हा काय अवतार करून ठेवलाय स्वतःचा. आता अस्मिता म्हणते अरे बाहेर किती ऊन आहे आणि SP रोडवर तिथं सावली सुद्धा नाही आहे रे, खूप घामाघूम व्हायला झालंय रे मला. आता कल्पनाताई म्हणतात SP रोड, अगं पण तू तर डॉक्टरांच्याकडे गेली होती ना, आणि त्यांचं क्लिनिक तर हॉस्पिटल तर त्यांचं ना स्टेशनच्या जवळ आहे, मग तू तिकडे कशाला गेली होतीस. आता अस्मिता म्हणते अगं त्या दुसऱ्या हॉस्पिटलला गेल्या होत्या ना, मग मी सुद्धा ना तिथेच गेले त्यांच्याकडे. आता कल्पनाताई म्हणतात मग तुला इतका वेळ का लागला यायला. अस्मिता म्हणते अगं मम्मा रिक्षा मिळाली नाही ना म्हणून वेळ लागला गं. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो अगं पण तू रिक्षाने का गेलीस, गाडी का घेऊन गेली नाहीस. अस्मिता म्हणते अरे तिथे पार्किंग कुठे आहे आणि मग गाडी कशी घेऊन जाणार ना, पार्किंगच नाही तर, आणि म्हणून मी गाडी नेली नाही असं अस्मिता म्हणते. आणि आता बोलण्यात बघा टाळाटाळ करते आणि म्हणते मी फ्रेश होते ना म्हणून तिथून निघून जाते. आता अस्मिता गेल्यानंतर अर्जुनला संशय येतो. अर्जुन म्हणतो मम्मा तुला अस्मिताचं वागणं जरा ऑड वाटत नाही आहे का. कल्पनाताई म्हणतात हो मलाही तसंच वाटतंय, हल्ली तिचं काय चाललंय ना तिचं तिलाच माहिती, असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि आपण पाहतोय पुन्हा इकडे सायलीचा सीन. आता सायली ना त्या छोट्या तन्वीच्या आवाजात एवढी मग्न झालेली असते ना की ते टेप रेकॉर्डरच्या जवळ जाऊन बसते आणि ना तिला अक्षरशः तंद्री लागलेली असते. पण आता प्रतिमा त्या म्हणत असतात की मी ना अक्षरशः दिवसभर सुद्धा नाही माझ्या तन्वीचा आवाज ऐकू शकते, तासन तास असं म्हणत असतात आणि हाक मारतात की सायली ए सायली म्हणून. पण सायलीचं काही लक्षच नसतं बघा, ती भानावरच नसते. आता त्या येतात आणि तिला हात लावतात तर सायली एकदम दचकते ना. आता प्रतिमा त्या म्हणतात अगं एवढं दचकायला काय झाले तुला म्हणून. आता सायली उठून उभा राहते आणि म्हणते की प्रतिमा त्या तुमची खात्री आहे की हा आवाज तन्वीचाच आहे म्हणून. प्रतिमा त्या म्हणतात हो का ग. तर सायली म्हणते नक्की ना हो का, तुम्हाला परत एकदा ऐकायचं आहे. आता प्रतिमा त्या म्हणतात नाही त्याची काही गरज नाही आहे, अगं मला माझ्या तन्वीचा आवाज आठवतोय ना, आणि हे रविराजने रेकॉर्ड केलं होतं हे सुद्धा मला आठवतंय. आणि पुढे प्रतिमा त्या म्हणतात अगं पण तू असं का विचारतेस. सायली म्हणते नाही काही नाही. प्रतिमा त्या म्हणतात बरं चल आता जेवण करून घेऊया, सुमन केव्हाची थांबली आहे, तू खाली ये मी जेवण गरम करते असं म्हणून आता प्रतिमा त्या तिथून निघून जातात. पण सायलीच्या डोक्यातून काही विचार जातच नसतात. सायली म्हणत असते मला असं काय वाटतंय की हा आवाज जो आहे तर तो माझाच आहे, पण हे मी कोणाला आणि कसं सांगू. आणि म्हणते की मला जे वाटतंय ते खरं आहे की भ्रम आहे असंही सायली म्हणते. आणि बघा पुढे म्हणते की पण माझा हा भ्रम दूर कोण करेल, कोण सांगेल मला हे सगळं सत्य, असं सायली विचारच करत असते. प्रेक्षकांनो तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण पाहतोय सायली आता ती टेप रेकॉर्ड जी आहे तर ती मधुभाऊंना जाऊन ऐकवते आणि आता ती म्हणत असते की मला सतत असं वाटते की हा आवाज माझाच आहे, पण मला याचं उत्तर कोण देऊ शकतं, मधुभाऊ. आणि म्हणून ती मधुभाऊंना ती छोट्या तन्वीच्या आवाजात ती शुभं करोती कल्याणम हा आवाज त्यांना ऐकवते आणि म्हणते मधुभाऊ हा आवाज छोट्या तन्वीचा आहे, पण हा आवाज ऐकल्यापासून आहे ना मला असं का वाटतं की हा आवाज माझा आहे. आता अर्जुन येतो आणि म्हणतो बायको निघूया आपण दवाखान्यातून. आणि आता तिथं सुमन आज बऱ्याच दिवसांनी ना विमल कुसुमताई पण दाखवली आहे. आणि आता अर्जुन म्हणतो बायकोच निघूया म्हणून अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधून निघून जातात. आता आपण पाहतो हॉस्पिटलमधून अर्जुन सायली निघून गेल्यानंतर जो माणूस पाठला करत होता ना सायलीचा तोच माणूस येतो आणि मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढतो. आणि आता मधुभाऊ बहुतेक जगतात की मरतात अशी त्यांची अवस्था होते. आता उद्याच्या भागात हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे की मधुभाऊंच्या बाबतीत नक्की काय घडतं ते पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.